श्री स्वामी समर्थ। आज आपण तुळ राशीची स्वामींची उपासना कोणती आहे ती पाहणार आहोत। राशी स्वामी आहे शुक्र, तर दर शुक्रवारी स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन केव्हाही घेतले तरी चालते, कारण स्वामींच्या दर्शनाला काळ वेळ बंधन नाही, पण नियम बाहेरच्या केंद्रात मठांमध्ये लागू असतात। त्यामुळे आपण जेव्हा मठ केंद्र उघडे असेल सकाळ संध्याकाळ आपण दर्शन आपल्याला घ्यायचे आहे, तर दिवसभरात केव्हाही घेतले तरी चालते। पण आणि स्वामींचा भाग्यशाली मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। हा 21 वेळेस किंवा 108 वेळेस पठण केला तरी चालतो। श्री स्वामी समर्थांचे चरित्र स्तोत्र, कारण स्वामी चरित्र सारामृत हे वाचावे। 14वा अध्याय हा नियमित आपण वाचला पाहिजे। तर यंत्र दर शुक्रवारी शुक्र यंत्राची स्वामी मंत्राने पूजा करायची आहे। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः या मंत्राने शुक्र यंत्राची पूजा करायची आहे। तर या राशीचे दान आहे पांढरे तांदूळ मठामध्ये दान करायचे आहे। पांढरे तांदूळ इथं का दिलेले आहे असे मी उच्चार का केला, कारण बऱ्याच जणांना म्हणजे आपण आता हिरव्या सालीची डाळ असते मुगाची, त्यानुसार मी बोलले आहे। ते पांढरे तांदूळ म्हणजे आपले तांदूळ नियमित वापरातले। तर कलिंगड मठात वर्षातून एकदा जेव्हा आपला मोसम असतो फळांचा, तेव्हा वर्षातून एकदा कलिंगड मठात दान करायचे आहे। साबुदाण्याची गोड खीर मठामध्ये द्यायची आहे। पांढरे शुभ्र वस्त्र स्वामींच्या मठात दान करायचे आहे। आणि चांदीचे निरंजनी सुद्धा यथाशक्ती आपली परिस्थिती असेल तरच दान करा, नाही तर नाही केले तरी चालते। पांढरे पुष्प याचाच अर्थ म्हणजे मोगरा, जे पांढरे पुष्प आहेत सुवासिक चांदणीचे ते सुद्धा स्वामींच्या मठात आपण अर्पण करायचे आहे। तर ही होती तुळ राशीसाठी स्वामी श्री स्वामी समर्थ। तर आपण आता वृश्चिक राशीसाठी स्वामींची उपासना कोणती आहे ती पाहणार आहोत। वृश्चिक राशीचा राशी स्वामी आहे मंगळ। स्वामींचे दर्शन हे दर मंगळवारी मठात जाऊन घ्यायचे आहे। दिवसभरात केव्हाही घेतले तरी चालते। तर भाग्यशाली स्वामींचा मंत्र आहे ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। जपसंख्या आपल्या इच्छेनुसार घ्यायची आहे। आणि स्तोत्र स्वामी समर्थ तारक मंत्र, महाराजांचा तारक मंत्र हा आपल्याला म्हणजेच वृश्चिक राशीच्या लोकांनी हा स्वामींचा तारक मंत्राचं पठण करायचं आहे। दर मंगळवारी हा पठण करायचा आहे। दर मंगळवारी स्वामी मंत्राने मंगळ म्हणजे भौमी यंत्राची पूजा करावी। ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राने भौमी यंत्राची म्हणजे मंगळ यंत्राची पूजा करायची आहे। राशीचे दान आहे लाल मसूर डाळ स्वामींच्या मठात दान करायचे आहे। वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळवारी लाल मसूर डाळ स्वामींच्या मठात यथाशक्ती वर्षातून एकदा केली तरी चालते। स्वामींच्या फळाचा नैवेद्य म्हणजे स्वामींना संत्र्याचे फळ दान करायचे आहे। संत्री हे आपल्याला मठात दान करायचे आहे। गोड पदार्थ हा शेवयांची गुळ घातलेली खीर दान करायची आहे। आपल्या घरामध्ये स्वामींना नैवेद्य दाखवला तरी चालतो। लाल वस्त्र मठात दान करायचे आहे। ज्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे त्यांनी आपल्या घरी सुद्धा स्वामींना आपल्या हाताने वस्त्र शिवून मस्त ते वस्त्र आपण स्वामींना रोजच्या वापरामध्ये परिधान केले तरी चालते। तर ही एक सेवाच आहे आपल्या हातून घडते। स्वामींना तांबे म्हणजे तांब्याची निरांजनी ही मठामध्ये दान करायची आहे। शक्य असल्यास आपल्या घरामध्ये सुद्धा आपण लावली तरी चालते। तर पुष्प आहे लाल गुलाब, लाल गुलाब स्वामींना मठामध्ये अर्पण करायचं आहे, घरात अर्पण करायचं आहे, स्वामी केंद्रामध्ये मंदिरामध्ये। तर ही होती वृश्चिक राशीसाठी स्वामींची उपासना। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।